नमस्कार मंडळी, तुम्ही जर कुंभ राशीचे असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर मंडळी, 21 जून ते 30 जून हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत विशेष, रहस्यमय आणि अनपेक्षित घटनांनी भरलेला असणार आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश घेऊन आला आहे. कारण ग्रह नक्षत्राची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवण्याची क्षमता ठेवते. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या, ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या, ज्या प्रश्नाची उत्तरे मिळत नव्हती, त्या सर्वावर आता विश्व स्वतः उत्तर देण्याच्या तयारीत आहे. पण मंडळी, हे बदल साधे नसतील. या पुढील 10 दिवसात तुमच्या आयुष्यात 5 अशा विचित्र घटना घडू शकतात ज्याची तुम्ही कधी विचारही केला नसेल. काही लोकांना अचानक धनप्राप्तीचे संकेत मिळतील, काहींना जुने हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल, तर काहींना असा धक्का बसेल जो पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल. विशेष म्हणजे या काळात शनिदेव आणि ग्रहाची ऊर्जा कुंभ राशीवर वेगळ्याच प्रकारे प्रभाव टाकत आहे. त्यामुळे अनेक गोष्टी अचानक घडतात. काही लोक तुमच्यापासून दूर जातील तर काही लोक नवीन तुमच्या जीवनात प्रवेश करतील. काही गुपित उघड होईल, काही सत्य समोर येईल. तर मंडळी, या सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे यातील 5वी घटना अशी आहे की ती घडली तर तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकत आहात. जे लोक स्वतःला दुर्दैवी समजत होते त्यांच्यासाठी देखील हा काळ आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. एक अट आहे, या संपूर्ण काळात तुम्हाला काही संकेत मिळतील. हे संकेत ओळखणारे लोकच या काळात सर्वाधिक फायदा होऊ शकतो. म्हणून व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक घटना मागील परिस्थितीमध्ये आश्चर्यचकित आहे. शेवटी मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे जो या संपूर्ण कालावधीत तुमच्या भाग्याला अधिक वेगाने जागरूक करण्यास मदत करू शकतो. मंडळी, कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी योगायोगाने आलेला नाही. कदाचित विश्व तुम्हाला आधीच सावधान करत आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात कोणीतरी मोठं घडण्याच्या अगदी जवळ आलं आहे. म्हणून मन शांत ठेवा, पूर्ण लक्ष द्या आणि जाणून घ्या 21 जून ते 30 जून दरम्यान कुंभ राशीच्या जीवनात घडणाऱ्या 5 विचित्र घटना कोणत्या आहेत. कारण यातील एक घटना तुमच्या आयुष्याचा इतिहास बदलू शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. मंडळी, चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, 21 जून ते 30 जून या कालावधीत घडणारी पहिली विचित्र घटना तुमच्या जीवनात अचानक येणाऱ्या एका संकेताशी संबंधित आहे. हो मंडळी, विश्व अनेकदा आपल्याशी थेट बोलत नाही, ते संकेत देतं, ते परिस्थिती निर्माण करतं, ते काही व्यक्तींना आपल्या आयुष्यात पाठवतं आणि हाच या काळात तुमच्यासोबत असे काही घडू शकते ज्यामुळे तुम्हाला वाटेल की हे सर्व फक्त योगायोग नाही. अनेक कुंभ राशीच्या लोकांना या दिवसात एखादा अनपेक्षित फोन कॉल येऊ शकतो, अचानक एखादी बातमी मिळू शकते किंवा एखादी अशी माहिती समजू शकते जी पुढील काही काळात खूप महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे हा संकेत सुरुवातीला फार साधा वाटेल, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नका, पण नंतर लक्षात येईल की याच घटनेमुळे पुढील मोठ्या बदलाची सुरुवात केली होती. काही लोकांना एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते, काहींना एखादा जुना मित्राकडून संपर्क येऊ शकतो, काहींना अचानक एखाद्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते आणि आश्चर्य म्हणजे यातील अनेक गोष्टी तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. ग्रह सांगत आहे की या काळात तुमची अत्यंत शक्ती खूप मजबूत राहणार आहे. म्हणून मन जे सांगतं ते पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. जर एखादी व्यक्तीबद्दल अचानक विचार येत असेल, तर एखादे काम सुरू करण्याची तीव्र इच्छा होत असेल किंवा एखाद्या निर्णयाबाबत मन वारंवार संकेत देत असेल तर त्या गोष्टीकडे गांभीर्यपणे लक्ष द्या. कारण विश्व कधी कधी आपल्याला आधी इशारा देत असतं, पण बहुतेक लोक ते ओळखू शकत नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, या दिवसात तुम्ही आसपास येणाऱ्या छोट्या घटनेकडे बारकाईने पहा, कारण एखादी छोटी घटना पुढे जाऊन मोठ्या यशाचे कारण बनू शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या काळात काही लोकांना वारंवार एकच प्रकारचे स्वप्ने पडू शकतात किंवा एखादा विचार सतत मनात येऊ शकतो. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते तुमच्या
अवचेत मनात मिळणारा संकेत असू शकतो. मंडळी, ही पहिली विचित्र घटना अनेकांसाठी जीवन बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते. पण आता पुढे ती दुसरी घटना येणार आहे. ती थेट तुमच्या भूतकाळाशी संबंधित आहे आणि एक जुना व्यक्तीचे अचानक पुराण आगमन होतं. तुमच्या आयुष्यात मोठी खळबळ उठवू शकते. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण ती दुसरी विचित्र घटना जी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येणार ती जाणून घेऊया. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या दुसऱ्या विचित्र घटनेकडे वळूया, जी ऐकून अनेकांना आश्चर्यचकित वाटू शकते. ग्रहाचे संकेत सांगतात की 21 जून ते 30 जून या काळात तुमच्या भूतकाळाच्या संबंधित एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करू शकते. हो, ती व्यक्ती ज्याच्याशी अनेक दिवस, महिने किंवा कदाचित वर्षापासून संपर्क झाला नाही. ती व्यक्ती अचानक फोन कॉल करू शकते, अचानक मेसेज पाठवू शकते किंवा एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे भेटू शकते. सुरुवातीला तुम्हाला हे सर्व योगायोग वाटेल, पण जेव्हा घटनेची साखळी जोडली जाईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की विश्व काहीतरी वेगळे संकेत देत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांसाठी हा जुना मित्र असू शकतो, काहींसाठी एखादे नातेवाईक, तर काहींसाठी अशी व्यक्ती असू शकते जिच्याशी भावनिक नाते होते आणि जी अचानक दूर गेली होती. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या फायद्यासाठीच असेल असे नाही. काही लोक फक्त तुमची प्रगती पाहण्यासाठी येतील. काही लोक पुन्हा एखाद्या तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करा. कोणालाही लगेच मनात जागा देऊ नका. याची कृती पहा, याचा हेतू समजून घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. विशेष म्हणजे या काळात काही कुंभ राशीच्या लोकांना एखादे जुने स्वप्न पुन्हा आठवू शकतात. जुना व्यवसाय, जुनी योजना, जुनी इच्छा, ज्याला तुम्ही अशक्य समजून सोडून दिले होते, ते पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते आणि कदाचित यावेळी परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. म्हणून कोणतीही गोष्टी सरळ ना करू नका. विश्व तुम्हाला दुसरी संधी देत असेल तरी ती ओळखा, कारण काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठे यश दुसऱ्या प्रयत्नांना मिळते. मंडळी, ही दुसरी विचित्र घटना अनेकांसाठी भावनिक आश्चर्यचकित करू शकते. पण आता पुढे तिसरी घटना येणार आहे. ती आणखीन मोठा धक्का देणार आहे, कारण ती थेट तुमच्या नशिबाच्या दाराशी संबंधित आहे आणि त्या घटनेनंतर अनेक कुंभ राशीच्या लोकांचे जीवन नव्या दिशेने वळू शकते. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या तिसऱ्या विचित्र घटनेकडे येत आहोत, जी या संपूर्ण कालावधीत सर्वात महत्त्वाच्या घटनेपैकी एक मानली जाते, कारण ही घटना थेट तुमच्या नशिबाशी संबंधित आहे. अनेक कुंभ राशीची व्यक्ती गेल्या काही महिन्यापासून अथक प्रयत्न करत आहे, मेहनत करत आहे, कष्ट घेत आहे, स्वप्ने आहेत, पण त्यानुसार परिणाम मिळत नाही अशी भावना अनेकांच्या मनात आहे. कधी नोकरी अडथळे आले, कधी व्यवसायात अपेक्षित यश मिळाले नाही, कधी नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण झाले नाही, कधी स्वतःचे नशीब साथ देत नाही असे वाटले. पण 21 जून ते 30 जून दरम्यान ग्रहाची ऊर्जा एक वेगळा संकेत देत आहे. विश्व जाणू शकत आहे, आता थांबू नका, कारण तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. या काळात अचानक एखादी संधी तुमच्या समोर येऊ शकते. ज्या कामासाठी अनेक वेळा प्रयत्न केले होते तेच काम अचानक पूर्ण होऊ शकते. जिथे वारंवार नकार मिळत होता तिथून आता होकार मिळू शकतो. ज्यांना तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. हीच ती विचित्र गोष्ट आहे, कारण बदल इतका अचानक होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता या काळात नवीन जबाबदारी मिळू शकते. काहींना बढतीची बातमी मिळू शकते, काहींना नवीन व्यवसाय किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो आणि काही लोकांना तर अशा व्यक्तीची मदत मिळू शकते की ती नवीन त्यांची कल्पना असू शकते किंवा ती कल्पना केली पण नसू शकते. तर मात्र लक्षात ठेवा, नशिबाचे दरवाजे उघडतात तेव्हा आतून आत जाण्याचे धाडसी आपल्याला करावं लागतं. भीती, शंका आणि नकारात्मक विचार सोडले तर संधी समोर असूनही हातातून निसटून जाते. म्हणूनच या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण ग्रहाची साथ त्यांनाच मिळते जी कृत्य करतात. आणखीन एक महत्त्वाचा संदेश, या दिवशी जर तुम्हाला वारंवार एखादी कल्पना एखादे स्वप्न तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसत असेल किंवा एखाद्या कामाकडे मन सतत ओढत असेल तर
त्याकडे संकेतकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तुमच्या पुढील यशाचे दार असू शकते. मंडळी, तिसरी विचित्र घटना इथे संपते, पण आता पुढे येणारी चौथी घटना अनेकांना हादरून टाकणारी आहे. कारण ती काही लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर आणणार आहे आणि त्या सत्यानंतर तुमच्या आयुष्यातील अनेक नाती कायमची बदलू शकतात. मंडळी, तर कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या चौथ्या विचित्र घटनेकडे येत आहोत, जी तुमच्या आयुष्यातील काही लोकांविषयी भ्रम कायमचे दूर करू शकते. 21 जून ते 30 जून या काळात ग्रहाची स्थिती अशी बनत आहे की अनेक लपलेल्या गोष्टी हळूहळू समोर येऊ लागतील. ज्या लोकांवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता, ज्यांना तुम्ही तुमचे शुभचिंतक समजत होता, त्यापैकी काहींचे खरे रूप तुमच्या समोर येऊ शकतं. सुरुवातीला एखादी छोटी घटना घडेल, पण एक साधा संवाद, एक छोटा गैरसमज, एखादी तिसरी व्यक्तीकडून मिळालेली माहिती, पण हळूहळू तुम्हाला अनेक गोष्टींकडे उलगडा होऊ लागेल. काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होतील, काही लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत, काही लोक तुमच्या धैर्य मनाशी खेळतील आणि काही लोक तुमच्या समोर एक चेहरा आणि तुमच्या पाठीमागे दुसरा चेहरा घेऊन वारंवार फिरतील. मात्र घाबरण्याची गरज नाही, कारण हे सत्य समोर येण्यासाठी तुमच्या नुकसानदायक नसून फायदेशीर ठरेल. विश्व कधी कधी चुकीच्या लोकांना आपल्या आयुष्यातील दूर करण्यासाठी असे प्रसंग घडवते. या काळात तुम्हाला कोणाबद्दल निराशा वाटू शकते, पण लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यात दूर जात आहे ते कदाचित तुमच्या भविष्यासाठी योग्य नव्हते. आणखीन एक विशेष गोष्ट, या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित मदत मिळू शकते. ज्याच्याकडून तुम्हाला काहीच अपेक्षा नव्हती, ते लोक तुमच्या पाठीशी उभे राहू शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला एकच नजरेतून पाहू नका. जीवन तुम्हाला लोकांची खरी किंमत ओळखायला शिकवण देते. मंडळी, या दिवसात पाहुण्यांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. रागात नाती तोडू नका. कोणावर आरोप करू नका. फक्त निरीक्षण करा. सत्याहून समोर येईल आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल विश्व तुमचे रक्षण करत होते. आता पुढे येणारी पाचवी आणि शेवटची विचित्र घटना ही संपूर्ण व्हिडिओतील सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक घटना, कारण या घटनेनंतर तुमचे कुंभ राशींच्या लोकांच्या नशिबाची दिशा कायमची बदलू शकते आणि कदाचित तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत होता तो क्षण आता दूर नाही. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या घटनेकडे येत आहोत, ज्या घटनेची सुरुवात चर्चा करत होतो. ज्या घटनेमुळे अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. ही घटना आहे नशिबाची अचानक पलटी. हो मंडळी, 21 जून ते 30 जून या काळात अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना असे वाटले आहे की ज्यांना वाटेल अचानक सर्व काही त्यांच्या बाजूने घडू लागले. ज्या कामासाठी वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं, ते काम अचानक पूर्ण होऊ शकतं. जिथे सर्व दरवाजे बंद दिसत होते, तिथे अचानक नवीन मार्ग दिसू शकतो. ज्यांनी आशा सोडली होती त्यांच्यासाठी आशेचं नवीन किरण उगवू शकतं. हीच त्या काळातील सर्वात मोठी विशेष घटना आहे, कारण बदल हळूहळू नाही तर अचानक जाणवू शकतो. एखादी चांगली बातमी, एखादी अनपेक्षित फोन, एखादा नवीन संधी किंवा एखादी अशी भेट जी पुढे तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. विशेष ज्या लोकांनी गेल्या काही महिन्यात खूप संघर्ष केला, त्यांना या काळात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता अधिक दिसते. विश्वाचा एक नियम आहे, योग्य वेळ आल्याशिवाय फळ मिळत नाही आणि अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ती योग्य वेळ आता जवळ येत आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नशीब बदलत असताना अनेक वेळा भीती देखील निर्माण होते, कारण नवीन संधी म्हणजे नवीन जबाबदारी, नवीन यश म्हणजे नवीन आव्हान. म्हणून स्वतःला तयार ठेवा. जर एखादी मोठी संधी तुमच्या समोर आली तर ती मागे हटवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जितके स्वतःवर विश्वास ठेवाल तितकं हे नशीब तुमच्या बाजूने काम करेल. या दिवसात वारंवार 11, 222, 555 सारखे अंक दिसणे, एखादे स्वप्न पुन्हा पुन्हा पडणे किंवा एखादा विचार सतत मनात येणे यासारखे अनुभव काही लोकांना येऊ शकतात. अशा वेळी घाबरू नका. त्याकडे सकारात्मकतेने पहा, कारण अनेकदा विश्व आपल्याला संकेत देत असतं की काहीतरी नवीन सुरू होणार आहे. मंडळी, या 5 विचित्र घटनेमधील सर्वात मोठा संदेश एकच आहे, तुमच्या जीवनात बदलायची वेळ आली आहे. काही लोक दूर जातील, काही लोक भेटतील,
काही संधी संपतील, पण त्याच वेळी काही नवीन दरवाजे उघडतील. म्हणून भूतकाळाला धरून बसू नका, भविष्याने स्वागत करा. कारण 21 जून ते 30 जून हा काळ तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावी उपाय, जो या काळात सकारात्मक ऊर्जा वाढवून तुमच्या भाग्याला अधिक बळ देऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा उपाय अनेकांसाठी वरदान ठरू शकतो. मंडळी, उपाय कुंभ राशीच्या मंडळींसाठी महत्त्वाचा हा उपाय नक्की करा. ग्रहाची साथ, नशिबाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय सांगितले जातात. हे उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केल्यास मनाला स्थैर्य मिळू शकतं. 21 जून ते 30 जून या काळात दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या इष्टदेवीचे स्मरण करा आणि मनात 3 वेळा म्हणा, माझ्या जीवनात सकारात्मक यश, आनंद यावो. त्यानंतर स्वच्छ पाण्याने सूर्याला अर्धा तांब्या देताना आपल्या मनातील नकारात्मक विचार सोडून नवीन सुरुवातीची संकल्पना करा. शनिवारी विशेष शनिदेवाचे स्मरण करा. संध्याकाळी एखाद्या मंदिरात किंवा घरी तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, माझ्या जीवनात अडथळे दूर व्हावो आणि योग्य मार्ग मिळो. या काळात शक्य असल्यास एखादी गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा मदत करा. दान, सेवा यामुळे मनात सकारात्मक निर्माण होते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या 10 दिवसात कोणाबद्दल वाईट बोलणे, अनावश्यक वाद घालणे किंवा राग धरून ठेवणे टाळा. कारण तुमची ऊर्जा तिथे तुमचं लक्ष आणि परिणाम निर्माण होतो. दररोज काही मिनिटे शांत बसून आपल्या ध्येयाचा विचार करा. तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते मनात स्पष्टपणे पहा. स्वतःला यशस्वी, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण स्वरूपात कल्पना करा. मंडळी, स्वतःला उपायाचे खरे सामर्थ्य श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्य यात असते. म्हणून या दिवशी आशेने, आत्मविश्वासाने विचार करत सातत्य यात असते. म्हणून या दिवस आशेने, आत्मविश्वासाने आपल्या चांगल्या कृतीज्ञ जागा आणि कदाचित तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती संधी तुमच्या अगदी जवळ आली आहे. आणि लक्षात ठेवा मंडळी, हा उपाय तुम्ही रोज सकाळी करायचा आहे. रोज सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा मंडळी, आणि त्यानंतर 1 लोटा तांब्या घेऊन त्यात सूर्यदेवाला पाणी अर्पण करा आणि ओम नमो सूर्याय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि नमस्कार करून तिथून निघून जावा. मनात सकारात्मक गोष्टी आणा आणि नकारात्मक गोष्टी मागे टाळून द्या. कदाचित तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती संधी तुमच्या अगदी जवळ येत असेल मंडळी. लक्षात ठेवा, नशीब ज्याच बाजूने उभे राहते त्याच बाजूने विश्वास ठेवायला लागतो आपल्याला. प्रयत्न करा आणि सकारात्मक राहा. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक संदेश देणार आहे, प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कायम लक्षात ठेवा. मंडळी, आता आपण त्या गोष्टीकडे जाणून घेणार आहोत, विश्व तुम्हाला काय संकेत देत आहे. आपण 21 जून ते 30 जून दरम्यान घडू शकणाऱ्या 5 विचित्र घटनांबद्दल जाणून घेतले. कदाचित यातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील, कदाचित काही गोष्टी आधीच घडायला सुरुवात झाली असेल, कदाचित हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या जीवनातील काही प्रसंगाची आठवणही झाली असेल. पण मंडळी, या संपूर्ण व्हिडिओमधला सर्वात मोठा संदेश म्हणजे कोणता? म्हणजे कुठली रात्र कायमची नसते. अंधार कितीही मोठा असला तरी सूर्योदय निश्चित असतो. संघर्ष कितीही कठीण असला तरी यशाचं क्षण एक दिवस ना एक दिवस नक्की येतं. तर मंडळी, संघर्ष तुम्ही कितीही निराश असला तरी विश्व तुमच्यासाठी काहीतरी चांगले राखून ठेवत असतं. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप सहन केलं असेल, काहींना तुमचा विश्वास तोडला असेल, काही संधी हातातून निसटल्या असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, पण या अर्थ तुमची कहाणी संपली असं नाही. खरं तर कदाचित तुमच्या जीवनात सर्वोत्तम अध्याय आता सुरू होणार आहे. विश्व अनेकदा मोठा आशीर्वाद देण्यापूर्वी माणसाची परीक्षा घेत असतो, आणि जर तुम्ही अचानक हार मानली नसेल, तर तुम्ही अजूनही स्वप्न पाहत असाल, तर तुम्ही अजूनही प्रयत्न करत असाल, तर विश्वास ठेवा, तुमच्यासाठी काहीतरी चांगले पुढे वाट पाहत आहे. या 10 दिवसात जे काही घडल त्याकडे घाबरू नका. घटनेत एक संदेश शोधा, प्रत्येक घटनेत एक संधी शोधा आणि प्रत्येक नव्या दिवसात स्वागत हसत करा. कारण कुंभ राशीच्या सर्वात मोठी ताकद म्हणजे ती ताकद कितीही संकटात असली तरी पुन्हा
उभी राहण्याची क्षमता ठेवते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवावर, वेळेवर विश्वास ठेवा. कारण योग्य वेळी मिळालेली एक संधी संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. जर तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल तर सकारात्मक ऊर्जेने विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. आणि सोबत मी तयार आहे असेही नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ आपण कुंभ राशीबद्दल आणखीन एक मोठं रहस्यमय जाणून घेणार आहोत. तर मंडळी, मित्रमैत्रिणींना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला हवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीबद्दल आणखीन एक मोठा आणि रहस्यमय संकेत जाणून घेणार आहोत. तोपर्यंत हसत राहा, सकारात्मक राहा, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. जय शनिदेव. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, यश नक्की यावं. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय.